हॅलो फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। जे विद्यार्थी 12th म्हणजेच 12वी पास झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना BBA, BCA, BMS आणि BBM या प्रोफेशनल कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने या कोर्सच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन केलेले आहे। या प्रवेश परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याच्या सविस्तर माहितीसाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर BBA, BCA, BMS आणि BBM बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, अशा कोर्सच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाने सामायिक प्रवेश परीक्षा आयोजित केलेली आहे। आणि या परीक्षेचं जे परिपत्रक आहे तर त्याची सूचना आपण या ठिकाणी पाहू शकता। या सूचनेनुसार 2024-25 या अभ्यासक्रमासाठी, या वर्षासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। ही प्रवेश परीक्षा या अगोदर 29 मे रोजी आयोजित करण्यात आली होती, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेसंबंधी माहिती नसल्यामुळे अतिशय कमी विद्यार्थ्यांनी ही प्रवेश परीक्षा दिलेली आहे। त्यामध्ये फक्त 40% विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिलेली आहे। उर्वरित 60% जागा ह्या प्रवेशाविना तशाच शिल्लक राहतील, म्हणून शासनाने ही प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्याचे ठरवलेले आहे। 29 मे रोजी नुकतीच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती, मात्र या परीक्षेला उपलब्ध जागेच्या तुलनेत केवळ 40% उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांचे हित लक्षात घेऊन CET सेलने मागणीनुसार राज्य शासनाच्या या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त CET, ॲडिशनल CET आयोजित करण्याचे मान्य केलेले आहे। आता ज्या उमेदवारांनी 29 मे रोजी CET घेण्यात आलेली होती आणि ती CET परीक्षा दिलेली आहे, अशा इच्छुक उमेदवारांना देखील या अतिरिक्त परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजेच हे विद्यार्थी पुन्हा ही CET देऊ शकतात। मग विद्यार्थ्यांनी जर दोन्ही परीक्षा दिलेल्या असतील तर त्यापैकी सर्वोत्तम मार्क असणारे म्हणजेच पर्सेंटाईल असणारे प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत। म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क ज्या परीक्षेमध्ये मिळतील तर ते गुणपत्रक विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरती अपलोड करणे आवश्यक असणार आहे। मग विद्यार्थ्यांनी नोंदणी कुठे करायची? विद्यार्थी मित्रांनो, फक्त महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या या वेबसाईटवरती आपण नोंदणी करून ही परीक्षा आपण देऊ शकतात। महाराष्ट्र शासनाने या प्रवेश परीक्षेची मुदत 3 जुलै ही ठेवलेली होती। आता ती मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि ही मुदत 4 जुलै ते 8 जुलै 2024 ही असणार आहे। या दरम्यान आपण या CET साठी नोंदणी करू शकता। अधिकृत वेबसाईटवरती आपण नोंदणी करायची। यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी दिली जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, कारण ही पुन्हा आणि ही पुनर्परीक्षा आहे। यानंतर कोणत्याही प्रकारची पुन्हा CET घेतली जाणार नाही किंवा नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक 8 जुलै पूर्वी या संकेतस्थळावरती नोंदणी करायची आहे। आता ही CET केव्हा असणार आहे तर या CET ची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही, तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जी काही तारीख आहे तर ती तारीख दर्शवली जाणार आहे, त्याची सूचना मिळणार आहे। तर तुम्ही वेळोवेळी जे काही नोटिफिकेशन आहे तर ते या वेबसाईटवरती
पाहू शकता. या वेबसाईटवरतीच आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. या सीईटीचं जे महाराष्ट्र शासनाचं सर्क्युलर आहे तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही सविस्तर सूचना वाचू शकता. त्याचबरोबर या सीईटीच्या सिलेबस काय असणार आहे, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पुढे पाठवा. धन्यवाद.